सर्व संगणक परिचालक बंधू आणि भगिनींना नमस्कार। आज आपण सगळ्यांनी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीनं मुंबई येथील आझाद मैदानावर एक दिवसीय लक्षवेधी आंदोलन ठेवलं होतं। त्यामध्ये अनेक मागण्या ठेवलेल्या होत्या। त्यामध्ये प्रमुख मागणी राज्यातील ग्रामपंचायतच्या संगणक परिचालकांना यावलकर समितीच्या शिफारशीनुसार ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जावर किमान वेतन देणं ही प्रमुख मागणी आहे। त्याचबरोबर जर ही मागणी मान्य होत नसेल तर 17,000 रुपये म्हणजे पहिले 10,000 रुपये मानधन त्यात 7,000 वाढ करून 17,000 रुपये मानधन शासनाच्या निधीतून द्यावं ही आपली मागणी आहे। त्याचबरोबर महिला प्रसूती रजेचा विषय असेल, संगणक परिचालकांना अपघाती विम्याचा विषय असेल, संगणक असतील ग्रामपंचायतल्या, ह्या सगळ्या मुद्द्यावर सगळ्या मागणीवर आपण आंदोलन केलं होतं। आणि आंदोलन केल्यानंतर राज्यातील हजारो संगणक परिचालक मानधन 4-5 महिने मानधन नसताना सुद्धा कुठल्याही प्रकारचं आर्थिक अडचणीकडे न पाहता आपली मागणी मान्य करून घेण्यासाठी संगणक परिचालक संघटनेच्या माध्यमातून एकत्र आले होते। आणि संगणक परिचालकांनी आज हजारो संगणक परिचालकांनी या मुंबईच्या आझाद मैदानावर आपली एकजूट दाखवली। त्यामध्ये संगणक परिचालकांना न्याय द्यावा त्यासाठी सकाळीच आपण पोलीस प्रशासनाला सांगितलं होतं किंवा फडणवीस साहेबांची आम्हाला भेट घालून द्या, पण तसं न होता राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमारजी गोरे साहेब, तसेच उपसचिव साहेब, त्यांचे खासगी सचिव साहेब यांच्यासोबत आपली अर्धा तास जवळपास 25 मिनिट ते अर्धा तास बैठक झाली। आणि त्या बैठकीत सांगितलं इतिवृत्त सगळं आपण सगळ्यांना सांगितलेलं आहे। आकृती बंधाची मागणीमध्ये त्यांचं म्हणणं किंवा ग्रामपंचायतला देऊ पण तुम्हीच नियुक्ती करा असं ग्रामपंचायतला म्हणू, पण आपण त्यामध्ये मुद्दा मांडला की यावलकर समितीच्या शिफारशीनुसार आम्हाला डायरेक्ट अनुभव असल्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर नियुक्ती द्यावी आणि किमान वेतन व कर्मचारी दर्जा इतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांप्रमाणे लागू करावा। त्यामध्ये ते म्हणले किंवा त्याला वेळ लागेल, आपण तोडगा काढू, आपण काहीतरी नियोजन करू, मी पण नवीन मंत्री आहे, माझी निवडणुकीत इतके दिवस गेलेत, मी आणखी स्टेबल अवधी झालेला आहे, संगणक परिचालकांना तुम्ही मानधन वाढ करून तरी तोपर्यंत न्याय द्या। त्यांचं म्हणणं आलं मानधन वाढ मी देणार नाही असं म्हणणार नाही, जी काय घोषणा असेल ते तुम्ही आज करा आणि जितक्या दिवसांना लागू करणार ते तुम्ही सांगा। त्यावर त्यांनी सांगितलं की तसं मी आज करू शकत नाही, मला मुख्यमंत्री साहेबांनाच बोलावं लागेल। त्यामुळे ती बैठक आपली झाली। बैठक झाल्यानंतर बैठकीत चर्चा झाली। बैठकीत झाल्यानंतर संगणक मंत्री महोदय असतील, जागेवर थांबायचे, ग्रामविकास विभागाचे मंत्री महोदय असतील किंवा ह्या विभागामार्फत जर विषय पुढे जात नसेल तर मुख्यमंत्री साहेब जे आहेत, आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे आपला विषय जाऊन त्यांनीच आपला प्रश्न सोडवावा अशी आपली मागणी असल्यामुळे आझाद मैदानावर आल्यानंतर आझाद मैदानाचा वेळ संपल्यानंतर सुद्धा आपण तिथं थांबण्याची भूमिका घेतली। आणि आझाद मैदानावर थांबल्यानंतर आपण पोलीस प्रशासनानं आपल्याला त्यांचं एक कर्तव्य असते, त्यांच्यानुसार त्यांनी ते बोलवून घेतलं आणि बोलवून घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं 6 नंतर हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे आम्ही तुम्हाला थांबू देऊ शकत नाहीत, आता स्ट्रिक्ट झाले। पण आपण अनेक वेळा थांबलेलो आहोत आझाद मैदानावर सुद्धा, पण आपलं एक दिवसीय लक्षवेधी आंदोलन होतं। पोलिसांनी आपली भेट घडवून आणायला पाहिजे होती पोलीस प्रशासनानं मुख्यमंत्री साहेबांसोबत, पण तात्काळ त्यांनी आझाद मैदानातून संगणक परिचालकांना, आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना बाहेर काढून आझाद मैदान रिकामा करण्याच्या प्रयत्नासाठी त्यांनी तो थोडा विषय केला। मग त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांची भेटीचं कारण त्यांनी सांगितलं किंवा दुपारी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू ह्या महाराष्ट्रामध्ये आलेल्या असल्यामुळे, मुंबईत आलेल्या असल्यामुळे तुमची भेट सध्या मुख्यमंत्री साहेबांसोबत होऊ शकत नाही, त्यामुळे तुम्ही उद्या या किंवा परवा या, परत आंदोलन करा। मी म्हणलं तसं होऊ शकत नाही, उद्या तर त्या शेगावला आहेत, उद्या पण भेट होऊ शकणार नाही, त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांची भेटच आम्हाला पाहिजे। या मागणीमुळे, या सगळ्या विषयामुळे आपण तिथं आझाद मैदानात बसलो होतो। मग बसल्यानंतर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सगळ्या संगणक परिचालकांना कुणाला गाडीत नेऊन टाकणे, कुणाला दुसऱ्या पोलीस स्टेशनला नेऊन सोडणे, एखादा किलोमीटर 2 किलोमीटर सगळ्यांना सोडलं आणि सोडून दिलं। फक्त त्यांचा उद्देश होता किंवा आपण आझाद मैदानात बसू नये, करायचं म्हणल्यास आता ते हजारो संगणक परिचालक मुंबईत आहेत, आपण आंदोलन करू शकतो, पण आपण सगळ्यांना सांगितलं होतं की हे लक्षवेधी आंदोलन आहे आणि एक दिवसाचं आंदोलन आहे। एक दिवस आपण रात्रभर पण बसणार होतो, पण शासनानं कुठला तरी मार्ग आज काढायला पाहिजे होता, तो मार्ग आज काढला नाही। परंतु त्यामध्ये पोलीस प्रशासनानं जे बळाचा वापर केला, जे जलद गतीनं बळाचा वापर केला, हे निषेधार्ह आहे, हे चुकीचं आहे। इतक्या जलद गतीनं किंवा 1-2 तास थांबून मुख्यमंत्री साहेबांच्या भेटीचं निवेदन पोलीस प्रशासनानं करायला पाहिजे। आझाद मैदान म्हणजे हे न्यायाची, राज्यभरातून न्याय मागण्यासाठी इथं आंदोलक येत असतात। त्यांनी सांगितलं की आज 10 आंदोलन होते की फक्त तुमची एकाच आंदोलकांची भेट झाली, मग हे कर्तव्य कुणाचं आहे? राज्य सरकारनं फक्त हे आझाद मैदान म्हणजे पिंजरा आहे का? आज ग्रामरोजगार सेवक आले, त्यांची भेट झाली नाही,
युवा प्रशिक्षणार्थी आलते त्यांची भेट नाही, अनेक संघटना होत्या त्यांची भेट झाली नाही. मग प्रशासनानं, शासनानं आणि प्रशासनानं या आझाद मैदानावर आंदोलन ठेवलेत कशाला? आझाद मैदानाच्या आंदोलनाच्या माध्यमातून, पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जर न्याय देणं होत नसेल तर हे बंद करावं सरकारनं, असं माझं आव्हान आहे. कारण की राज्यभरातून एक अपेक्षा घेऊन, आशा घेऊन आंदोलक आझाद मैदानावर येत असतात. आमची भेट मंत्री महोदयांसोबत झाली, हा एक विषय झाली म्हणजे प्रश्न सुटला का? नाही सुटला. त्यांना टाइमलाईन दिली पाहिजे, किंवा इथं प्रश्न घेऊन लोक आले 15 दिवसात, महिन्यात हा प्रश्न सुटला पाहिजे. नाही तर आंदोलकांनी यायचं, आंदोलन करायचं दिवसभर आणि संध्याकाळी हायकोर्टाचं कारण सांगायचं आणि त्या आंदोलकांना मैदान रिकामं करायला सांगायचं. ही चुकीची आणि हुकुमशाही प्रवृत्ती आहे, चुकीची पद्धत आहे. लोकशाही असेल तर दोन्ही बाजूने लोकशाही पाहिजे. निवेदन दिल्यास, मागणी मांडल्यास आंदोलकांना न्याय देण्यासाठी सुद्धा एक टाइमलाईन पाहिजे. नुसतं इथल्या रहिवासी लोकांनी दिले, आम्हाला त्रास होतोय, फक्त रहिवाशांपुरताच दखल घेऊन आंदोलकांचं आंदोलन संपवायचं का? मग आंदोलकांनी आलेल्या त्यांचा न्याय कधी मिळणार? राज्याचे मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब आहेत, अभ्यासू आहेत, वकील राहिलेले आहेत, महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री. मग त्यांनी ह्याच्यामध्ये बदल केला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, आणि संगणक परिचालकांसह जे राज्यातले जे घटक असतील त्या सगळ्यांना न्याय दिला पाहिजे. पोलीस प्रशासनाला तुम्ही मध्ये टाकताय, पोलीस प्रशासनाला आंदोलन दडपायला लावताय, त्यांची ड्युटी म्हणून त्यांना सांगताय, असं प्रत्येक आंदोलकासोबत होत आहे. आणखीन आपण बसायचं म्हणल्यास इथं पाठीमागं सीएसटी आहे, सगळ्या संगणक परिचालकांना बोलून रात्री सीएसटी जाम करू शकतो, सकाळी पहाटे करू शकतो. हे संगणक परिचालक आहेत, मागवाच संगणक परिचालकांनी केली होती सीएसटी जाम. करू शकता संगणक परिचालक, पण आपल्याला कुठेतरी वेगळं वळण लावायचं नाही, आपला प्रश्न कुठेतरी वेगळ्या ट्रॅकवर न्यायचा नाही, म्हणून आपण थांबलोत. पण त्यात ग्रामविकास मंत्र्यांनी आपल्याला एक पत्र दिलंय की आपल्या बैठकीच्या चर्चेनुसार पुढचा जो विषय आहे त्या पत्रामध्ये, पत्र दिलेलं आहे आपल्याकडे, पत्र हे ते उद्या सगळ्यांना पोस्ट करून मी सांगतो. 6 मार्चला मंत्रालयामध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये आपली बैठक संघटनेची ठेवली आहे. ज्या आपल्या मागण्या आहेत, जे आपले प्रश्न आहेत, या सगळ्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी आपली बैठक ठेवलेली आहे. त्यांनी आपल्याला लेखी स्वरूपात संघटनेचं पत्र दिलेलं आहे, प्रशासनानं पत्र दिलेलं आहे. त्या पत्राच्या अनुषंगानं आपली बैठक 6 मार्चला होणार आहे. त्या बैठकीमध्ये काय निर्णय होईल ते आपण पाहू. आपला लढा सुरूच राहणार. ही चळवळ आहे, ही चळवळीमध्ये, लढ्यामध्ये, आंदोलनामध्ये ह्या सगळ्या घटना होत असतात. पण राज्यातील सगळ्या संगणक परिचालकांना मी आव्हान करतो, अनेक संगणक परिचालक ग्रुपनं वेगवेगळ्या ठिकाणी थांबलेले आहेत. आजचा दिवस थांबण्याच्या नियोजनानं काही आलेले आहेत, काही जणांनी आजचे रेल्वेचे रिझर्वेशन बुक केलेले आहेत. त्याप्रमाणे सगळ्या संगणक परिचालकांना मी परत एकदा सांगू इच्छितो, आजचं 1 दिवसाचं लक्षवेधी आंदोलन होतं, हे आंदोलन आपण तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. आणि आपापल्या संगणक परिचालकांना आपापल्या पद्धतीनं आज जायचं असेल गावाकडे ते जाऊ शकतात, ज्यांना थांबायचं आहे ते उद्या जाऊ शकतात. त्या पद्धतीने सगळ्यांनी नियोजन करायचं. लेखी जी पत्राची कॉपी दिलेली आहे ग्रामविकास विभागानं, ती सगळ्यांना मेसेजद्वारे, पोस्टद्वारे पोच करण्यात येईल. परंतु शासनाची ही जी भूमिका आहे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना हा सगळा प्रश्न माहीत असताना त्यांनी यामध्ये हस्तक्षेप करणं आवश्यक आहे आणि त्यांनी निर्णय देणं, आज बी आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. परंतु ही जी हुकुमशाहीची पद्धत आहे, दडपशाहीची पद्धत आहे, आंदोलन मोडीत काढण्याची पद्धत आहे, ही थांबवावी. राज्यामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून ह्या सगळ्या घटना घडल्या पाहिजेत आणि लोकशाहीच्या माध्यमातून हे सगळं झालं पाहिजे. नाही तर मग कुणा आंदोलन करायचं नाही, कुणी बोलायचं नाही. मग इंग्रजाचा काळ लोकांना चांगला वाटेल, इंग्रजाच्या काळामध्ये चांगली पद्धत होती असं लोकांना वाटायला नको. त्यामुळं शासनानं यामध्ये कुठेतरी बदल केला पाहिजे, हे संघटनेच्या वतीनं मी एकदा सांगतो. आणि राज्यातील सगळ्या संगणक परिचालकांना आव्हान करतो की आपापल्या आज तात्पुरता लक्षवेधी आंदोलन आपण स्थगित केलंय. 1च दिवसाचं आंदोलन होतं, पाठीमागल्यासारखं चिरकाला असतं तर अनेक दिवस आपण 20-20, 22-22 दिवस बसलेली. इथं काय फक्त वाहनानं कुठल्या पोलिसाच्या गाडीमधून बसवलं आणि कुठेतरी 10 मिनिटात नेऊन सोडलं, हे चिल्लर गोष्ट आहे. अनेक वेळा आपल्याला जेलमध्ये ठेवलं, 1 दिवस 2 दिवस तिथं राहून परत आझाद मैदानात आपण येऊन बसून 21 दिवस आंदोलन केलेलं आहे. पण यावेळेस आपण ठरवलंच होतं की हे आंदोलन आपलं 1 दिवसाचं असणार आहे. त्यामुळं आज आंदोलन आपण हे स्थगित करत आहोत. शासनाने दिलेली पत्राची कॉपी सगळ्यांना मिळेल. बैठकीत आपण प्रभावीपणे आपली बाजू मांडू. घरी बसून किंवा कोणत्याही पद्धतीनं कधीच न्याय मिळत नाही. हे एक स्टेप आपण पुढे जाऊन कसा न्याय मिळवून घ्यायचा हे 100% प्रयत्न करू आणि शासनाला न्याय द्यायला आपण नक्कीच भाग पाडू, एवढं संघटनेच्या वतीनं मी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचा, महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचा, संगणक परिचालक एकजुटीचा, संगणक परिचालक एकजुटीचा, महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचा, महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचा. और हम सब, बस बंद करा. हा ना इकडं
आहे